तर आज आपण पीडीएफचं घेऊ, चालेल ना? सेम आपण जसं की आतापर्यंत काय पाहिलं, पहिलं इमेज कशी गेट करायची आणि डेटाबेसला स्टोअर करायची. मग आज फक्त आपण पीडीएफचं पाहू. पीडीएफ मध्ये थोडेसे ऍट्रिब्यूट्स वगैरे वाढतील. ऍट्रिब्यूट्स म्हणजे HTML चेच ऍट्रिब्यूट्स आहेत. ठीक आहे, तुमचे ते झाले असतील HTML मध्ये, ते फक्त आपण आता यूज करणार आहे फक्त कसे. ठीक आहे, आता आपण काय केलं, एक फोल्डर बनवला. फोल्डर नंतर काय आपले इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये काय काय येईल, npm i एक्सप्रेस EJS MySQL अजून काय आहे माझ्या बी ध्यानात नाही. एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड, अजून काय युटिल आणि बॉडी पार्सल. काय ध्यानात नाही राहिलं तरी इन्स्टॉलेशन काय काय लागतं आपल्याला ते ध्यानात ठेवा. काय करा, एक वही करा, राईट करा, त्यात काय काय आपले इन्स्टॉलेशन झालेत पॅकेज वगैरे ते राईट करत चला, आणि त्याचा यूज वगैरे, कारण पुढे जाऊन अनेक पॅकेज वाढणार आहेत. ठीक आहे, याला कोड पेज डॉट करू. मग पहिली स्टेप आपली काय राहते की सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी काय लागतं की इंडेक्स फाईल. मग एक इंडेक्स फाईल बनवणार, index.js, आणि जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले त्याला रिक्वायर करू. किती पॅकेज रिक्वायर केले ते आपण इन्स्टॉल 5, बरोबर ना? जे काय 5 आहेत ते आपण रिक्वायर करून घेऊ. कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. ठीक आहे, मग नेक्स्ट वाला कोणतं आहे, बॉडी पार्सर करू. बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर बॉडी डॅश पार्सर. ठीक आहे, बोलत चला तुम्ही, म्हणजे पाठवेन तुमचं मी थोडंसं, त्यामुळे सांगतो की कॉन्स्ट, त्यानंतर कोणतं आहे MySQL. सांगत चला मला, पण मी कोड टाईप करते आधी, पुढचा कोणता कोड टाईप करीन ते सांगा, म्हणजे थोडा अंदाज लागेल तुम्हाला. मग काय रिक्वायर MySQL इथे, म्हणजे मी चुकलो तरी तुम्ही सांगा. ठीक आहे, कॉन्स्ट घेतला, त्यानंतर युटिल करू, युटिलला रिक्वायर करू, रिक्वायर नाही युटिल. ठीक आहे, त्यानंतर अजून काय अपलोड, अपलोडला पण रिक्वायर करू, आणि काय राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. ठीक आहे, 5 पॅकेज आपले झाले रिक्वायर. ओके, त्यानंतर काय करणार आपण, डेटाबेसशी कनेक्शन. ठीक आहे, डेटाबेसशी कनेक्शन आणण्यासाठी काय, कॉन्स्ट घेतला, कॉन घेतला. आता कॉन कमन घेतला बरं, एक व्हेरिएबल आहे, मी काही बी देऊ शकतो. ठीक आहे, की कॉनच दिला म्हणून असं काही नाही. कॉन म्हणजे मी शॉर्टकट लिहिला कनेक्शन. ठीक आहे, कॉन घेतला, MySQL डॉट क्रिएट कनेक्शन. पहिलं काय राहील, होस्ट लोकल होस्ट, युजर आहे, युजर काय आपला रोट आहे, त्यानंतर पासवर्ड, पासवर्ड कोणता आहे एमटी माझा, आणि डेटाबेस, डेटाबेस आपला कोणता आहे A to Z_demo. ठीक आहे, ह्याने काय झालं, डेटाबेसची कनेक्शन पॉसिबल झालं. मग यानंतर आपण काय करणार की जे मिडलवेअर आहेत. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स मिडलवेअर टाका बरं, राईट करा बरं मेसेज बॉक्स मध्ये. ठीक आहे, मग आपली पहिली कोणती मिडलवेअर, EXE ची करू आपण. ऑनलाईन मेंबर कोणकोणते मिडलवेअर ते मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. युटिलची काय, युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट त्यात कॉन डॉट क्युरी डॉट बाइंड डॉट कॉन. ठीक आहे, आणि एक सर्व्हर बनवणार. सर्व्हरसाठी एक व्हेरिएबल घेतला ऍप, आणि त्याला एक्सप्रेस. एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे, ऑनलाईन मिडलवेअर टाकलेत का, ऑनलाईन मेंबर्स टाकतात ना मिडलवेअर. टाकली, कोणती टाकली, बॉडी पार्सलची टाकली. ठीक आहे, अजून त्याला कॉपी करू आपण, बॉडी पार्सलची मिडलवेअर इथे टाकली. ठीक आहे, अजून कोणती मिडलवेअर ऑफलाईन मध्ये कोणती राहिली सांगा तुम्ही, ऑनलाईन मध्ये टाईप करा बरं, तर ऑफलाईनची एक घेऊ आपण. सांगा कोणती मिडलवेअर राहिली.
हम्म सांगा की, सांगा पब्लिक काय, मिडलवेअर सांगा मला. ऍप डॉट यूज ब्रॅकेट मध्ये अपलोड राऊंड ब्रॅकेट. अजून मिडलवेअर सांगा. ऑनलाईन मध्ये, ऑनलाईनला एकच येते का बाकीच्या? ऑफलाईन मध्ये सांगा बरं मिडलवेअर, माझ्या ध्यानात नाही आता. बरे ऍप डॉट यूज कोणती आहे ना काहीतरी, असे काहीतरी मिडलवेअर एक्सप्रेस डॉट अशी काहीतरी स्टॅटिक म्हणून आहे ना, आहे का? एक्सप्रेस डॉट स्टॅटिक राऊंड ब्रॅकेट मध्ये पब्लिक बॅकस्लॅश, बरोबर बरोबर नाही. आणि यानंतर एक आपण ह्याला देऊ पोर्ट नंबर देऊ आपला, ऍप डॉट लिसन घेतला आणि त्याला एक पोर्ट नंबर दिला. ठीक आहे, 1000 पोर्ट नंबर दिला. मग आता आपलं काय झालंय की जेवढं काही रिक्वायर्ड होतं ते आणलं, डेटाबेसशी कनेक्शन घेतलं, त्यानंतर जे काही मिडलवेअर होतं ते मिडलवेअर राईट केला. मग पहिली स्टेप आपले काय राहते की एक URL बनवायची. URL पहिली कोणती राहते, ऍप डॉट गेट आणि स्लॅशची URL राहते. ऍप डॉट गेट डबल कोड मग एक फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये काय राहणार, पहिलं एक रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. मग रिस्पॉन्सला आपण रेंडर करू. रेंडर काय करणार आपण, होम डॉट EJS करू. आणि होम डॉट EJS फाईल बोलले, कुठे राहील EJS फाईल, व्ह्यूज फोल्डर मध्ये. ठीक आहे, मग एक व्ह्यूज फोल्डर बनवणार आपण आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये एक होम डॉट EJS आणि होम डॉट EJS मध्ये H1 मध्ये होम पेज राईट केलं. ठीक आहे, मग प्रोग्रामला आपण एकदा रन करून चेक करू की होतोय का. नोडिमॉन इंडेक्स डॉट, ठीक आहे नोडिमॉन केलं तरी चालेल. ठीक आहे, मग चेक करू एकदा कन्फर्म आपला कोड रन होतोय का. ओके, होम पेज आलंय. ठीक आहे, मग होम पेज मध्ये आपण काय करणार की 2 बटन घेणार. एक अँकर टॅग घेतला, बटनला काय नाव, कोणता टेबल घ्यायचा आज, प्रोडक्टचा घेतलाय का, घेतलाय प्रोडक्टचा. ठीक आहे, स्टुडंट्स, बरे स्टुडंट झालाय का, बुकचा नाही झाला का. ठीक आहे, स्टुडंटचा घेऊ आपण, स्टुडंट 1 करू टेबलला, चालेल ना. टेबल 1 2 देऊ, चालेल ना असं, कारण आपण स्टुडंटची इन्फॉर्मेशन घेतली तर स्टुडंटचे आपले एक रेझ्युमे घ्यायचा आहे आपला, स्टुडंटचा रेझ्युमे घ्यायचा आहे ना. मग आता दुसरा कोणत्या PDF घेऊ शकतो आपण. ठीक आहे, प्रोजेक्ट, ठीक आहे ना, प्रोजेक्ट मध्ये PDF येऊ शकते. ठीक आहे, प्रोजेक्टचा घेऊ, स्लॅश ऍड प्रोजेक्ट. ठीक आहे, आपण काय करू, प्रोजेक्टचं घेऊ. मग स्लॅश ऍड प्रोजेक्ट घेतलं आणि त्याला एक टायटल घेऊ, ऍड प्रोजेक्ट. आणि दुसरं बटन कोणतं राहील, प्रोजेक्ट लिस्ट, बरोबर. आणि ह्याला बी URL देणार, काय देणार की प्रोजेक्ट लिस्ट म्हणून, स्लॅश प्रोजेक्ट लिस्ट. चेक करू बटन आले का, आपले 2 बटन्स. याला रिफ्रेश केलं, ऍड प्रोजेक्टला गेलं ऍड प्रोजेक्टला जाईल आणि प्रोजेक्ट लिस्टला गेलं प्रोजेक्ट लिस्टला जाईल. ठीक आहे, मग पहिल्यांदा आपण काय करू की ऍड प्रोजेक्टची URL बनवून घेऊ. ऍड प्रोजेक्टची URL कुठे राहील आपली, इंडेक्स फाईल मध्ये. मग इंडेक्स फाईल मध्ये ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये ऍड प्रोजेक्ट फंक्शन, फंक्शन मध्ये काय राहणार, रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहणार, रिस्पॉन्स. मग रिस्पॉन्सला आपण काय करणार, रेंडर करणार. रेंडर काय करणार आपण, काय करणार, ऍड अंडरस्कोर प्रोजेक्ट EJS. रेंडर आले की त्याला आपण रेंडर काय करतो, EJS फाईल रेंडर करतो. ठीक आहे ना. मग व्ह्यूज फोल्डर मध्ये आपण काय करू, ऍड प्रोजेक्टचे फाईल बनवू. फाईल मध्ये काय करणार, H1 मध्ये ऍड प्रोजेक्ट आणि त्यामध्ये एक फॉर्म घेऊ आपण. फॉर्म मध्ये ऍक्शन काय देणार आपण, सेव्ह
प्रोजेक्ट, ठीक आहे. मेथड पोस्ट. आणि आज आपल्या प्रोजेक्ट मध्ये एक पीडीएफ घ्यायची म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागेल त्यात एक कोणता तरी ऍट्रिब्यूट सांगितला होता मी फॉर्मचा, एनसी टाईप, ठीक आहे. एनसी टाईप मध्ये मल्टी पार्ट स्लॅश फॉर्म डेटा, ठीक आहे. हे कशासाठी यूज करणार आपण की जे आपल्या फॉर्म मध्ये पीडीएफ किंवा इमेज वगैरे असेल ते पास करण्यासाठी काय घ्यायला लागतं आपल्याला, एनसी टाईप घ्यायला लागतं, हे ध्यानात ठेवा. मग फॉर्म मध्ये आपण पहिली फील्ड घेऊ, एंटर प्रोजेक्ट नेम, ठीक आहे. त्यासाठी एक इनपुट घेतला, त्याला टाईप दिला टेक्स्ट आणि इथे सिंपली आपण प्रोजेक्ट नेम राईट करू. प्रोजेक्ट लिस्ट आहे इथं, प्रोजेक्ट नेम दिला आपण, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फील्ड कोणती घ्यायची सांगा. प्रोजेक्ट नेम झालं, त्यानंतर सांगा बरं. काय घ्यायचं सांगा, ठीक आहे. सबमिशन डेट घेऊ, त्याला टाईप देणार आपण डेट, त्याला प्रोजेक्ट डेट देऊ फक्त, ठीक आहे. अजून काय फील्ड घ्यायची सांगा, काय घ्यायची. ठीक आहे. 3 फील्ड घेऊ आपण. एक आपण अपलोड प्रोजेक्ट पीडीएफ, ठीक आहे. आणि त्याला टाईप देऊ आपण फाईल. फाईल टाईप दिला प्रोजेक्टला, प्रोजेक्ट नेमच्या जागी पीडीएफ करू. अरे यार, पीडीएफ घेतलं आणि एक ऍट्रिब्यूट, एक बटन घेऊ आपण. बटनला काय नाव देणार, सेव्ह प्रोजेक्ट, ठीक आहे. फॉर्म झाला आपला. मग फॉर्म मध्ये काय करायचं एकदा चेक करू आपला फॉर्म शो होतोय का. झालाय फॉर्म शो. प्रोजेक्ट नेम टाकू आपण. प्रोजेक्ट नेम कोणतं आहे आपलं, प्रोजेक्टचं नाव सपोज मी टाकलं एबीसी टाकू. आणि त्याची सबमिशन डेट 12 तारीख आहे आपलं, ठीक आहे. 12 तारीख घेतली. एक फाईल घेऊ आपण पीडीएफ, ठीक आहे. पीडीएफ घेतली. आता पीडीएफ बघितलं म्हणलं तर मला इथं काय होतं, वर्ड फाईल शो होती, बरोबर ना. तर स्क्रोल केलं, एसक्यूएल फाईल पण होती, फोल्डर पण होतं, काही इमेज पण शो होतात. मग मला काय करायचंय की मला फक्त इमेज शो झालं म्हणजे पीडीएफ शो झाला पाहिजे. जेवढं माझ्या लोकल पीसी मध्ये पीडीएफ आहेत फक्त ते शो झाल्या पाहिजे. मग ते शो करण्यासाठी आपण काय करतो, ते एक ऍट्रिब्यूट घेतो, ठीक आहे. तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं असेल मी ऍट्रिब्यूट का, ठीक आहे. ऍट्रिब्यूट कोणता आहे की ऍक्सेप्ट, म्हणजे काय ऍक्सेप्ट करायचं त्याला सांगायचं. मग आपल्याला ऍक्सेप्ट काय करायचंय, डॉट पीडीएफ, त्याचं एक्सटेन्शन द्यायचं, ठीक आहे. डॉट पीडीएफ टाकलं मी फक्त आणि ह्याला रिफ्रेश करतो. एक टायटल दिलं, एक डेट घेऊ आपण, 12 तारीखच घेणार, ठीक आहे. आपलं 12 तारखेचं सबमिशन आहे ना, ठीक आहे. झालं की जेवढे मला पीडीएफ आहेत नुसते पीडीएफ शिवर राहिल्यात है ना, ठीक आहे. मग एक पीडीएफ सिलेक्ट केली रिझ्युमे म्हणून, सेव्ह प्रोजेक्ट केलं. सेव्ह प्रोजेक्ट केल्यावर डेटा कुठे गेला, सेव्ह प्रोजेक्टच्या यूआरएल ला गेला. मग सेव्ह प्रोजेक्टची यूआरएल आपण इथे बनवू इंडेक्स फाईल मध्ये. मग ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट स्लॅश मध्ये सेव्ह प्रोजेक्ट, कोमा घेतला आणि एक फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये काय राहणार, रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स येईल तो आपण सेंड करू, ठीक आहे. ब्रॅकेट राहिला का, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स, आणि आपण तो सेंड करू की चेक करणार की डेटा येतोय का, ठीक. कारण मी काय करतोय की आता तुम्ही म्हणता डेटा येतच असेल, कारण मी चेक करत चालतोय स्टेप बाय स्टेप, ठीक आहे ना. म्हणजे माझा जो मी आतापर्यंत कोड राईट केलाय त्यात एरर आहे का, त्यासाठी मी काय करतोय की 1 लाईन 2 लाईन लिहिली की चेक करतोय की माझा रन कोड काय होतोय, वर्क करतोय का. मग मी आता डेटा तिकडे पास केलाय, मला भेटतोय का, मी चेक करणार. मग डेटा कशात भेटतो आपल्याला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये भेटतो. चेक करू आपण एकदा डेटा भेटतोय का, त्याला रिफ्रेश केलं, डेटा भेटलाय. डेटा मध्ये काय काय भेटलंय, एक प्रोजेक्ट नेम भेटलंय आणि प्रोजेक्ट डेट भेटली. इमेज कुठे भेटली, मग इमेज कशात येते, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये येते. ते बी चेक करून घेऊ एकदा, रिक्वेस्ट डॉट फाईल्स आणि याला रिफ्रेश करू, आली पीडीएफ पण आली ना, ठीक आहे ना. मग पीडीएफ काय नावाने आली की प्रोजेक्ट पीडीएफ नावाने आली, ठीक आहे. मग आपण ऍक्सेस करताना कोणत्या नावाने ऍक्सेस करणार, प्रोजेक्ट पीडीएफ, ठीक आहे. मग आपली पहिली पार्ट, आपण पहिल्या पार्ट मध्ये काय काम करतो, आपण 2 पार्ट मध्ये काम करतो. पार्ट 1 मध्ये काय करणार
की जी काही इमेज येते त्या इमेजला नाव देणार आणि पब्लिक फोल्डर मध्ये सेव्ह करणार. ठीक आहे. मग आपण पहिल्यांदा काय करू, नाव करू. एक पीडीएफ ला आपल्याला नाव द्यायचं. मग एक व्हेरिएबल घेतला आणि फाईल नेम देऊ इक्वल टू. मग फाईल नेम देताना आपल्याला काय करायचं, एक युनिक नाव देत होतो आपण. मग युनिक नाव देण्यासाठी आपण काय करायचो की एक जावास्क्रिप्टचं फंक्शन यूज करायचो. जावास्क्रिप्टचं फंक्शन काय होतं, असं डेट काहीतरी होतं, डेट डॉट नाव होतं का, ठीक आहे. डेट डॉट नाव राऊंड ब्रॅकेट आणि प्लस, आणि जे काही जुनं नाव येतं म्हणजे पीडीएफ ला इमेजला ते नाव देणार. मग जुनं नाव कशात आलंय, रिक्वेस्ट डॉट फाईल्स, आणि त्यातलं काय कोणत्या नावाने आली पीडीएफ, प्रोजेक्ट नेम आली, प्रोजेक्ट नेम, आणि त्याचं काय करायचे, नाव एक अटॅच करायचे, नेम फंक्शन ऍड केलं. ठीक आहे. याने काय होणार या लाईनने की एक जी काही पीडीएफ येते त्या पीडीएफ ला नवीन नाव भेटणार, एक युनिक नेम. ठीक आहे. नाव भेटलं. मग नाव भेटल्यानंतर आपण काय करतो की जी काही पीडीएफ आली ती पब्लिक फोल्डर मध्ये काय करतो, सेव्ह करतो. मग त्यासाठी राईट काय करतो, रिक्वेस्ट डॉट फाईल्स, आणि त्यामध्ये नंतर काय अपलोड करायची ते नेम आपण करतो, नेम डॉट एमव्ही फंक्शन, आणि फंक्शनला सांगतो की कुठे अपलोड करायची, कुठं पब्लिक डॉट ब्लॅकस्लॅश, आणि काय ऍड करायची ती फाईल नेम आपण पास करून देऊ. ठीक आहे. झाली. ठीक आहे. मग आपण हे लाईन राईट केली की आपल्याला देण्यात आलं पाहिजे की आपल्याला एक पब्लिक फोल्डर लागणार आहे. ठीक आहे ना. इथे आपण पब्लिक दिले ना, आपल्या प्रोजेक्ट मध्ये सर्व्हर पुढे पब्लिक फोल्डर नाही. ठीक आहे. मग पब्लिक फोल्डर बनवून घेणार आपण. पब्लिक बनवला. ठीक आहे. बनवला. आता तो एम्प्टी सध्या त्यात काहीच नाही. ठीक आहे ना. मग आउटपुट पेजला जातोय का डेटा चेक करू. याला मी रिफ्रेश केलं, पब्लिक फोल्डर मध्ये चेक करू की एक पीडीएफ आली का, आली पीडीएफ भेटली ना एक पीडीएफ, ती शो होत नाही कारण त्याचा टाईप वगैरे वेगळा असेल. ठीक आहे. पण एक पीडीएफ झाली ना शो. ठीक आहे. पीडीएफ शो झाली. मग यानंतर आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करायचो, पार्ट 2 मध्ये काय करायचो आपण, की जो काय डेटा येतोय तो काय करायचो आपण डेटाबेसला स्टोअर करायचो. पार्ट 2 मध्ये, पार्ट 1 मध्ये आपण काय केलं की जी काही इमेज येते त्याला एक युनिक नाव दिलं आणि त्याला काय केलं, पब्लिक फोल्डर मध्ये स्टोअर केलं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता की आपण इमेज, जो काय डेटा येतोय, डेटा आणि इमेज आपण कुठे स्टोअर करणार आहे, डेटाबेसला. पण आपण काय करतो की डेटाबेसला आपण इमेज स्टोअर नाही करत, फक्त इमेजचा पाथ स्टोअर करतो, नेम स्टोअर करतो. आपली इमेज कुठे राहते की सर्व्हरला. हे आपला जो काय प्रोजेक्ट आहे तो काय सर्व्हरच म्हणता येईल त्याला. बॅकएंड नोट जेएस चा कोड म्हणजे सर्व्हरच आहे. मग सर्व्हर मध्ये आपण कुठे पब्लिक फोल्डर मध्ये इमेज स्टोअर करतो, आणि डेटाबेस मध्ये आपण काय स्टोअर करतो की इमेजचा पाथ करतो. इमेज स्टोअर करायची बोललं तर आपल्याला हा सगळा जो इमेजचा डेटा आहे तो डेटा स्टोअर करायला लागेल. मग हा स्टोअर करायचं बोललं तर काय होईल की डेटाबेस काय होईल, स्लो होईल. जास्त डेटा आला त्याला ऍक्सेस करण्यास प्रॉब्लेम येईल. ठीक आहे ना. मग त्यासाठी आपण काय करतो, डेटाबेस मध्ये जी काही इमेज पीडीएफ आहे, पीडीएफचं फक्त नाव स्टोअर करतो डेटाबेस मध्ये. मग आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये काय करायचं आहे की डेटाबेस मध्ये जे काही डेटा येतोय तो डेटा काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. मग सेव्ह करायचं म्हणलं की आपल्याला काय लागेल, एक टेबल लागेल. ठीक आहे. मग टेबल लागेल म्हणजे एक टेबल क्रिएट करून घेऊ आपण. मग सांगा बरं टेबलची क्वेरी, क्रिएट टेबल प्रोजेक्ट्स, पहिली फील्ड, पहिला कॉलम कोणता राहील, आयडी. आयडी ला टाईप इंट प्रायमरी की आणि ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. कोमा दिला. नेक्स्ट कॉलम कोणता राहील, प्रोजेक्ट नेम अंडरस्कोर नेम. त्याला टाईप देणार आपण व्हेअरकेर. व्हेअरकेर के लिए 100%, 1000 झाला. ठीक आहे. आणि लास्ट काय, डेट आहे का, प्रोजेक्ट डेट दिले आपण. ठीक आहे. नेम त्याला टाईप कोणता देणार, व्हेअरकेर देऊ. तो आपण पुढे जाऊन एसक्यूएलचा पार्ट मध्ये घेणार आहे. ठीक आहे. डेटचा. आणि त्यानंतर लास्ट काय, प्रोजेक्ट इमेज का पीडीएफ आहे, आपण पीडीएफ राईट केले. प्रोजेक्ट पीडीएफ त्याला टाईप कोणता देणार आपण, टेक्स्ट. कारण पुढे जाऊन ती पीडीएफचं नाव किती बी मोठं होऊ शकते, आपल्याला त्याची लेंथचा अंदाज नाहीये. त्यामुळे आपण काय केले, टेक्स्ट राईट केले. क्वेरी क्रिएट झाली. क्वेरीला आपण काय करू, वर्कबेंच मध्ये क्रिएट करून घेऊ.
पहिला डेटाबेस आपण यूज करू. ठीक आहे, डेटाबेसला यूज करून घेऊ आणि जी आपण क्युरी क्रिएट केली त्याला क्युरीला आपण रन करू. रन करण्यात झाला, क्रिएट टेबल क्रिएट झाला. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय करायचे की जो काय डेटा येतो तो डेटा टेबल मध्ये स्टोअर करायचा आहे. मग डेटा स्टोअर करण्यासाठी काय करतो, एक व्हेरिएबल घेतो आपण कोणता, डेचा, आणि रिक्वेस्ट डॉट बॉडी पास करतो. ठीक आहे, स्टोअर केलं. त्यानंतर एक क्युरी राईट करणार डेटा काय करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी. मग एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, टिल्ट मध्ये काय, इन्सर्टची क्युरी. मग सांगा क्युरी बरं, इन्सर्ट इनटू प्रोजेक्ट्स राऊंड ब्रॅकेट मध्ये त्याचे कॉलम नेम. कॉलम नेम काय काय टाकलेत आपण, प्रोजेक्ट नेम, त्यानंतर डेट आहे का, डेट, आणि त्यानंतर पीडीएफ. कॉलम नेम झाले राईट करून, डेट करू. ठीक आहे, त्यानंतर कोणता कीवर्ड यूज करतो आपण, व्हॅल्यू. व्हॅल्यूज घेतला आणि राऊंड ब्रॅकेट. त्यामध्ये पहिलं नेम साठी, दुसरं डेट साठी, आणि तिसरी इमेज साठी. मग काय जो डेटा आलाय कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, तो आपण सिंपल ह्याला पास करून देऊ. डॉलर घेतला, डी डॉट प्रोजेक्ट नेम पहिलं, त्यानंतर दुसरं काय, डी डॉट प्रोजेक्ट डेट, आणि लास्ट मध्ये डी डॉट काय, डी डॉट इमेज प्रोजेक्ट. मग काय फाईल नेम का, ठीक आहे, म्हणजे समजलंय पॉईंट. ठीक आहे, जो काय डेटा येतो तो कशात, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये येतो. मग डेटाबेसला आपण काय स्टोअर करतो, फक्त जे काय फाईल नेम असेल फक्त नेम आपण स्टोअर करतो. मग काय नेम कशात आहे आपलं, फाईल नेम व्हेरिएबल मध्ये ते फाईल व्हेरिएबल आपण नेम पास करणार. मग आपली क्युरी क्रिएट झाल्यानंतर आपण क्युरीला काय करणार, रन करणार. मग रन करण्यासाठी काय घेतो आपण, की अवेट, आणि अवेटला जी काय क्युरी ती पास करून देतो ती एक्सी मध्ये, एसक्यूएल मध्ये क्युरी. मग अवेट यूज केलं म्हणजे आपल्याला काय यूज करणार, असिंक यूज करू. ठीक आहे, क्युरी झाली आपली रन. मग क्युरी रन झाल्यानंतर आपल्याला काय भेटणार, एक तर डेटा भेटेल, दुसरं काय भेटेल, एरर भेटेल. चेक करू आपलं काय काय भेटतंय, काहीतरी भेटलाय डेटा म्हणजे इन्सर्ट झालाय, काय सर्व स्टेटस येतोय, इन्सर्ट आयडी आलाय, बरोबर. ठीक आहे, म्हणजे आपला डेटा इन्सर्ट झालाय. मग डेटा इन्सर्ट झाल्यावर मला काय करायची, की डेटा इन्सर्ट झाल्या की होम पेजला गेला पाहिजे. होम पेजला जाण्यासाठी काय करणार मी, रिडायरेक्ट स्लॅश. चेक करू वर्किंग होतंय का, ठीक आहे, आलं, डेटा सेव्ह झाला. मग यानंतर जो काही डेटा सेव्ह झालाय तो आपल्याला काय करायचा आहे, शो करायचा आहे. मग डेटा शो करण्यासाठी काय, प्रोडक्ट लिस्टवर गेलो, प्रोडक्ट लिस्टची आपण URL कुठे बनवणार, प्रोडक्ट लिस्टची URL इंडेक्स फाईल मध्ये. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये प्रोडक्ट लिस्ट, कोमा घेतला, फंक्शन मध्ये पहिलं रिक्वेस्ट राहील, दुसरं रिस्पॉन्स राहील, आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो आपण रिस्पॉन्स काय करणार, आपण रेंडर करणार. ठीक आहे, सेंड करू, चेक करणार ना आपण डेटा येतो कन्फर्म. मग डेटा आपल्याला काय करायचं, पहिला डेटाबेस मधून घेऊन यायचंय. मग डेटाबेस मधून डेटा घेऊन आपण काय करणार, एक व्हेअर घेतला मी, आणि त्याला काय केलं, एसक्यूएल इक्वल टू काय, टिल्ट मध्ये क्युरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम काय आपला, प्रोजेक्ट्स. ठीक आहे, क्युरी रन झाली आपली, राईट झाली. त्यानंतर आपण जी काय क्युरी ती आपण काय करतो, अवेटला पास करतो. मग अवेट घेतलं, अवेटला EXE जे आहे ते एसक्यूएल पास केलं, आणि अवेट यूज केलं म्हणजे आपल्याला काय यूज करणे, असिंक यूज करणे. ठीक आहे, आणि जो काय डेटा भेटेल तो डेटा आपण सेंड केला, डेटा भेटतोय. ठीक आहे, मग मला एक सांगा की जे आपण हे 3 लाईन राईट केल्यात, ह्यात काहीतरी आपल्याला ही लाईन राईट नाही केली तरी चालेल का. आता आपण काय करतो की अवेटला आपण क्युरी पास करतो, बरोबर, एसक्यूएल क्युरी. तर मी असं केलं तर चालेल का, कट केलं, डायरेक्ट मी क्युरीज पास करून देतो, जी कीवर्ड यूज करायचं आहे, होईल असं, चालेल, चालेल की छोटी क्युरी म्हणून त्यासाठी मी एक व्हेरिएबल बनवत नाही ना, कारण मोकार स्टोरेज का भरायचं. ठीक आहे, डायरेक्ट मी काय केली, क्युरी पास करून दिली, डेटा भेटेल, चालेल ना असे. ठीक आहे, चेक करू आपण एकदा चालेल का.
ठीक आहे, भेटतोय डेटा. मग जो काही डेटा भेटतोय तो डेटा आपण काय करणार, एका पेजला फॉरवर्ड करणार. ठीक आहे, मग डेटा फॉरवर्ड करण्यासाठी आपण काय करतो, पहिले एक ओबीजे बनवतो. ओबीजे इक्वल टू, आणि त्याला एक नाव देतो. नाव काय देऊ आपण, लिस्ट नाव देऊ. आणि जो काय डेटा भेटतो तो डेटा पास केला. आणि कोणत्या पेजला पास करायचा आहे त्याला आपण रेंडर करतो. मग कोणत्या पेजला आपल्याला पास करायचा आहे, प्रोजेक्ट अंडरस्कोर लिस्ट डॉट EGS, आणि त्याला कोमा देऊन काय करणार, ओबीजे पास करून देणार. बघू शकता ना, 3 लाईन राईट झाले, फक्त 1 लाईन आपली कमी झाली, कारण त्यामुळे आपण डायरेक्ट क्युरीज पास करून दिली. ठीक आहे, मग जो काय डेटा होता आपण डेटा लिस्ट व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, आणि जो काय ओबीजे होता तो ओबीजे आपण काय केला, फॉरवर्ड केला. कोणत्या पेजला फॉरवर्ड केला, प्रोजेक्ट लिस्टला केला. मग प्रोजेक्ट लिस्ट EGS आपण यूज फोल्डर मध्ये बनवून घेऊ. बनवली, एक आपण H1 मध्ये राईट केलं मी, प्रोजेक्ट अंडरस्कोर लिस्ट. ठीक आहे, मग जो काय डेटा भेटतोय तो मला टेबल मध्ये प्रिंट करायचा आहे. टेबल घेतला, टेबल मध्ये TR घेतला, आणि TR मध्ये T हेड घेतला. पहिल्यात मी ऍक्शन राईट करतो. ठीक आहे, आणि दुसऱ्यात सिरियल नंबर. सिरियल नंबर नंतर काय, प्रोजेक्ट नेम, त्यानंतर प्रोजेक्ट डेट, आणि प्रोजेक्ट PDF असेल. ओके, मग जो काय डेटा येतोय कोणत्या व्हेरिएबल मध्ये डेटा आलाय, लिस्ट मध्ये. मग आपण एक फॉर लूप घेणार, आणि फॉर लूप मध्ये डेटा काय करणार, प्रिंट करून टाकणार. EGS चा सिंटॅक्स ओपन केला, याला क्लोज करू, आणि एक मॅप फंक्शन घेतलं मी. डेटा आलाय लिस्ट मध्ये, मग लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन मध्ये पहिले राहील जो काय डेटा येतोय तो. तुम्ही याला कोणतं नाव देऊ शकता, मी सपोज याला व्हॅल नाव देतो. व्हॅल घेतलं, आणि दुसरं इंडेक्स नंबर साठी. आणि जो काय डेटा येतो तो आपण डेटा प्रिंट करून टाकू. कशात, एक TR घेणार, आणि TR मध्ये डेटा. ठीक आहे, एक TR घेतला, आणि TR मध्ये TD घेतला. पहिल्या कशासाठी, ऍक्शन साठी. ऍक्शनचा मोकळं ठेवू. त्यानंतर इंडेक्स नंबर साठी I+1. चेक करू डेटा एकदा होतोय का प्रिंट. याला केलं मी रिफ्रेश, आलाय डेटा, होतोय प्रिंट. मग जो काय बाकीचे डेटा आहे तो आपण प्रिंट करून घेऊ एकदा. मग काय घेणार, व्हॅल घेणार, व्हॅल डॉट प्रोजेक्ट अंडरस्कोर नेम. दुसरं काय डेट आहे, प्रोजेक्ट डेट. आणि तिसरं प्रोजेक्ट PDF. चेक करू डेटा होतोय का शो. झालाय सगळा डेटा शो. त्याला थोडीशी टेबल आपण बॉर्डर देऊ. बॉर्डर घेतली 1, त्याला विड्थ इक्वल टू 100%. ठीक आहे, झालाय डेटा सगळा शो. मग PDF शो कसं काय नाही झाली. आता आपण जे काही इमेज होती PDFचं फक्त नाव शो झालंय, बरोबर. मला मग आता PDF शो करायची. मग PDF शो करण्यासाठी मी कोणत्या टॅग मध्ये शो करणार, सांगा बरं. इमेज साठी इमेज टॅग यूज केला, व्हिडिओ साठी व्हिडिओ टॅग यूज केला. मग जी आता PDF आली, मग PDF साठी कोणता टॅग आहे, आयफ्रेम का अँकर टॅग, सांगा आता, मला माहित नाहीये, सांगा. नाही करायचे आपल्याला PDF शो. PDF ते येते, मग शो करायचे फक्त आपल्याला. ऑनलाईन मेंबर्स कोणता टॅग यूज करणार आपण, सांगा बरं. एम्बेड टॅग, आयफ्रेम. ऑनलाईन मध्ये PDF शो करण्यासाठी कोणता टॅग यूज करतो आपण, अँकर टॅग. ठीक आहे, अजून बरोबर आहे का अँकर टॅग. ऑफलाईन मध्ये, ऑनलाईन मध्ये अँकर टॅग बरोबर आहे का, सांगा ना, बोला. HTML सांगा, नाही करायची PDF शो. आता एम्बेड टॅग. ठीक आहे, ट्राय करू आपण अँकर टॅग करायचं, ट्राय एकदा. ठीक आहे, मग TD मध्ये काय करणार, एक अँकर टॅग घेणार आपण. आणि अँकर टॅगच्या URL मध्ये जी काय आपण डेटा येते ती URL प्रिंट करणार. ठीक आहे, आणि याला एक नाव देणार. काय नाव द्यायचं, व्ह्यू प्रोजेक्ट, चालेल. प्रोजेक्ट नाव दिलं, आणि जे आपण जेव्हा PDF इमेज येईल त्याला आपण काय करतो, फक्त स्लॅश देतात पुढे. स्लॅश दिलं, चेक करू आपल्याला PDF शो होते का, आणि मला रिफ्रेश केलं.
आले व्ह्यू प्रोजेक्ट, आले व्ह्यू प्रोजेक्ट क्लिक करतो, झाले प्रोजेक्ट शो. अँकर टॅगने झाला ना, प्रोजेक्ट शो. ठीक आहे, दुसऱ्या प्रोजेक्टवर क्लिक करू, ओपन होतोय का? हा पण झाला. ओके ना. तुम्ही आता रेझ्युमे घेऊ शकता. ठीक आहे, आपण एक नवीन प्रोजेक्ट ऍड करू. त्याला नाव घेतलं मी XYZ, नाहीतर किंवा कॉलेज घेतो. कॉलेज घेतला, त्याला लास्ट सबमिशन डेट घेतली 13 आणि एक PDF घेतो, दुसरी PDF घेतो एखादी सोशल मीडिया अनालिस्ट ही घेऊ. ठीक आहे, आणि सेव्ह प्रोजेक्ट केली. प्रोजेक्ट लिस्ट मध्ये गेलो आणि प्रोजेक्ट चेक करतो एकदा. झालाय प्रोजेक्ट शो. ओके ना, डन ना. पण तुम्ही बारीक लक्ष दिले का? ऑनलाईन मेंबर एक काहीतरी निरीक्षण केलंय की तुम्ही छोटस? मी व्ह्यू प्रोजेक्टवर क्लिक करते, काय होतंय की त्याच टॅबवर काय होतंय, ओपन होतंय. बरोबर ना. आता मी व्ह्यू प्रोजेक्टवर केलं, जी काही PDF असेल ती काय PDF होती, त्याच टॅबवर ओपन होते. मग मला असं करायचे की दुसऱ्या नवीन टॅब ओपन झाला पाहिजे. मग त्यासाठी एक HTML मध्ये ऍट्रिब्यूट आहे. त्या ऍट्रिब्यूट काय करणार, अँकर टॅगला आपण देऊ. काय ऍट्रिब्यूट आहे? टार्गेट म्हणून. टार्गेट, आणि टार्गेट मध्ये काय करणार, अंडरस्कोर ब्लँक. आणि काय होणार की जेव्हा बी आपण व्ह्यू प्रोजेक्ट क्लिक करतो तेव्हा काय होणार, नवीन टॅब ओपन होणार. झाला नवीन टॅब ओपन, झाला ना. सपोज लास्ट वर केला, नवीन टॅब ओपन झाला. ओके, पॉइंट क्लिअर. ऑनलाईन मध्ये पॉइंट क्लिअर का? ऑफलाईन मध्ये समजलं का? एकदा रिपीट करायचं कोणता पॉइंट सांगा, समजलं एक सांगतो मग राईट करा. काय करता? नाही विचारा, तसं काय अडचण असेल तर विचारा. काय करतात, नोट करतात? ठीक आहे, अजून एक टॅग आहे, तुम्हाला ते रन नोट झाल्यानंतर सांगतो. ठीक आहे, डाउनलोड वगैरे कसे करायचे. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर ट्राय करता तेवढे. बाकी काय नाही, HTML चे टॅग आहेत ते फक्त तुम्ही रिव्हिजन करा एकदा HTML. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर ट्राय करा. झाल्यानंतर आपण एक पॉइंट सांगतो तुम्हाला. अजून एक डाउनलोड वगैरेचा पॉइंट आहे, ते आपण घेऊ छोटासा. ठीक आहे, तर एक असा आपल्याला पॉइंट घ्यायचा होता की आता आपण काय करतो, व्ह्यू प्रोजेक्टवर क्लिक केलं तर काय होते, ते प्रोजेक्ट ओपन होत आहे, PDF काय होते, ओपन होत आहे. मला असं करायची की मी व्ह्यू प्रोजेक्टवर क्लिक केलं की डाउनलोड झाली पाहिजे माझी PDF. जी PDF आहे ते डायरेक्टली डाउनलोड झाली पाहिजे. आता व्ह्यू प्रोजेक्ट क्लिक केलं काय होते, नवीन टॅब मध्ये ओपन होते. तर हे मला फक्त काय करायचं, एक डाउनलोड करायची. टॅबच बंद झालं. काय झालं पाहिजे, व्ह्यू प्रोजेक्टवर क्लिक केलं की डाउनलोड झाली पाहिजे. मग डाउनलोड करण्यासाठी काय करणार आपण की आपण एक ऍट्रिब्यूट दिलतो कुठे, की अँकर टॅग मध्ये एक ऍट्रिब्यूट दिलतो. काय ऍट्रिब्यूट दिलतो, टार्गेट. टार्गेटने काय होतं की नवीन टॅब ओपन होते, नवीन टॅब मध्ये काय होते, PDF ओपन होते. मग तसंच एक ऍट्रिब्यूट आहे की डाउनलोड म्हणून एक ऍट्रिब्यूट आहे. आणि डाउनलोडला आपण पास करणार की कोणत्या नावाने काय करायची, PDF डाउनलोड करायची. ते नाव देणार सिंपल मी देतो प्रोजेक्ट. आता पहिलं माझं PDFचं नाव वेगळं आहे ना, मग डाउनलोड झाल्यानंतर त्या PDFचं नाव काय येणार, प्रोजेक्ट येणार. एक कीवर्ड आहे, माईक बंद आहे का? ठीक आहे, तर मी कोणता ऍट्रिब्यूट दिलाय, डाउनलोडचा ऍट्रिब्यूट दिलाय. मग डाउनलोडनी काय होणार की PDF डाउनलोड ना. चेक करू आपण, व्ह्यू प्रोजेक्टवर क्लिक करू, ओपनच होती. रिफ्रेश करू एकदा, रिफ्रेश नव्हतं केलं आणि डाउनलोड केलं, झाली PDF डाउनलोड झाली ना. आणि त्या PDFचं नाव काय, प्रोजेक्ट. सपोज मी डाउनलोड मध्ये दुसरं नाव दिलं, ABC नाव देतो, ABC दिलं. आणि आता PDFचं डाउनलोड होतं नाव काय आला, ABC. सिंगल एवढंच पॉइंट आहे की एक ऍट्रिब्यूट द्यायचे फक्त. कोणता ऍट्रिब्यूट, की डाउनलोड. डाउनलोडने काय होत, तेच नाव नाही करायचे, सिंपल नाव द्यायचं नाही. नाव नाही दिलं की जे PDFचं नाव आहे ते नाव देणार. आलं ते. पण तुम्ही PCB बघत असताना तुम्ही एखाद्या वेबसाईटवर गेला, तुम्ही एखाद्या प्रोजेक्टची PDF डाउनलोड करत असला, ते प्रोजेक्टचं नाव येतं ना, का असं तुम्हाला नंबर येतो काहीतरी, हे नंबर देणं बरोबर नाही ना.
यास आपण काहीतरी नंबर देतो, नंबर बरोबर वाटतंय. आता ही पीडीएफ कोणते नाव, कोणती पीडीएफ मी कसे ओळखणार? हम्म? हा, सगळ्यांना सेम आहे. सगळे युजर आपले सेम नसणार ना. आता युजर आपले किती असतील? मल्टिपल युजर असणार. म्हणजे सपोज 10 जणांना डाउनलोड करायचे, सगळ्यांचा पीसी वेगवेगळा आहे, त्या पर्पजने आपण हे केले. तसं काय ना, तुम्ही कस्टमाइज करू शकतात की ज्या पीडीएफचं नाव आहे त्याने नाव टाकून, मग तू डाउनलोड मध्ये काहीच नका पास करू. जे पीडीएफ ला ऍक्च्युअल नाव आहे ते नाव देणार, आणि तुम्हाला सोबत द्यायचं तर तुम्ही देऊ शकता. एवढंच ऍट्रिब्यूट आहे. ठीक आहे. आणि टार्गेट एक आहे. टार्गेटिंग काय होतं? नवीन टाईप ओपन होतं. समजले? ऑनलाईन मध्ये ठीक आहे, नोट करा तुम्ही बाकीचे. एवढाच पॉइंट आहे आजचा.